बाहेरचं जे लाईफ आहे ते सगळ्यांना माहिती, पण पर्सनल लाईफ कसं म्हणजे अमिताची, तुमचं आणि अमिता त्यांचं लग्न लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज भेटलात कसं काय? सो आम्ही एका कॉलेजमध्ये शिकत होतो आणि त्या दृष्टीने तेव्हाच कुठेतरी प्रेमात पडलो आणि आमचं लग्न होऊन आता ऑलमोस्ट 10 वर्ष होतील. सो आम्ही इंजिनिअरिंग दोघांनी एकत्र केलं. मग ती परदेशात वेगळीकडे शिकत होती, मी वेगळीकडे होतो काही काळ. परत भारतात आल्यानंतर आम्ही लग्न केलं आणि तसा आमचा संसार होता. क्लासमेट्स आहात दोघं? क्लासमेट्स होतो. अच्छा. आणि मग सो घरी सांगितलं तेव्हा कॉलेज काय स्वीट आर्ट्स म्हणतात तसं आहे. हा. तर घरी कल्पना होती त्याची. आय थिंक म्हणजे मी म्हटलं तसं कुठेतरी चितळे फॅमिलीत असल्यामुळे ट्रान्सपरन्सी हा आमच्याकडे पर्सनल लाईफ मधला पण भाग आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीचे कुठले निर्बंध नव्हते की बाबा लव्ह मॅरेज नाहीच चालणार किंवा असं काही. ते झालं आणि आय थिंक दोन्ही फॅमिलीजना जेव्हा आम्ही सांगितलं की हा आम्हाला निर्णय घ्यायचा आहे तर तिच्या आईवडिलांनी माझ्या आईवडिलांनी पण सपोर्ट केला छान आणि अशा पद्धतीने आता आम्हाला 2 मुलं आहेत. ती आता दोघं शाळेत जायला लागले त्याच्यामुळे आता कुठेतरी आम्ही आमचे पर्सनल अम्बिशन्स जे आहेत ते परत चेस करायला लागलेले आणि अशा पद्धतीने एक वर्क लाईफ बॅलन्स कसा साधायचा हे एक रोजचं गणित आम्ही शोधतो असं आहे. मग त्या दोघांना वेळ देणं, अमिता त्यांना वेळ देणं होतं या सगळ्या कामातून, कसं देता वेळ? आय थिंक चॅलेंजिंग आहे, डिमांडिंग आहे आणि ते सगळं करायच्या दृष्टीने एक एफर्ट घ्यायला लागतो आणि मला असं वाटतं की ऑन्टरप्रेनर म्हणून क्लासिकल वर्क लाईफ बॅलन्स हा तुम्हाला अप्लायच होत नाही. तर त्याच्यामुळे ज्या गोष्टी तुमच्याकरता महत्त्वाच्या आहेत त्याच्याकरता तुम्हाला प्रायोरिटायझेशन करता येणं महत्त्वाचं असतं आणि जेव्हा कुठेतरी एक विश्वासाने या गोष्टी बनतात तर तेव्हा तुमच्या आजूबाजूचे सगळे लोक तुम्हाला सपोर्ट करतात. त्यामुळे ती ट्रान्सपरन्सीवरती मी रिलाय जास्त करतो.